हा हे ग्लेरेसिडी आहे ना, ही कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन आपण केलं होतं करेक्ट. हे का बरं झाडं लावली होती? कॉम्पेन्सेटरी साठी ही झाडं इथे लावली होती कुठल्या तरी बिल्डरने XYZ. बिल्डरनी नाही लावली, ग्रामपंचायतनी. बरं ठीक आहे, ग्रामपंचायतीने लावली. तर ही आपण का लावली होती इथे? कॉम्पेन्सेटरी. कुठेतरी झाड तोडलं म्हणून त्या झाडाच्या ऐवजी मग कशासाठी मग ते ग्रामपंचायतनी हे ताब्यात माझ्या म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात यायच्या आधी इथे प्लांटेशन केलेलं आहे त्यांनी. ओके. हा गायरान होतं, हे गायरानीमध्ये प्लांटेशन केलेलं आहे त्या टाइम. प्लांटेशन केलं म्हणजे आता ही आपल्याला अथॉरिटी आहे का हे तोडायची? कुठली पण पहिली पार्किंग जाम झालेली. इकडे आपलं ट्रेक आहे, रोज सकाळी सकाळ संध्याकाळ लोक जॉगिंगला येतात, त्या ट्रेकवर पडलेले. हा झाड आहे तो पूर्ण पार्किंग जाम झालेली, पार्किंग मध्ये पडलेलं. मॅडम पार्किंग आहे, ट्रेक तो आहे. हा ट्रेक इथून पूर्ण 1300 मीटरचा ट्रेक आहे. दाखवतो मी ट्रेक तुम्हाला. ट्रेक मध्ये नाही म्हणजे हा ट्रेक. या झाडांच्या बुडाची वाळू आहे, सगळी वाळू सिमेंटचे एमसँड टाकलेली आहे. मध्ये पडणार नाही झाडं. काही झाड नको असतात कसं नाही करत. इथं एक एक झाड वाचवायला आमचा जीव तळतळ येतो आणि तुम्ही म्हणताय की त्या झाडाचं काही महत्व नाही. तुम्ही कुलूप का लावलं तिकडे? एक मिनिट, पहिले कुलूप कोणी लावलंय सर? तुमच्याकडे परमिशन आहे का? परमिशन आहे नाही, ह्याला फक्त एंट्री फक्त सकाळी 8:30 पर्यंत आहे आणि संध्याकाळी 7 पर्यंत आहे. तिथे बोर्ड आहे का सर? बोर्ड असतं तर आम्हाला माहिती कामं चालू आहेत मॅडम, आपण ओपन केलेलं नाही. सर ओपन केलेलेच नाही मॅडम आपण. सर आम्ही का आलो? झाडं कापतायत हे बघून आलो ना आम्ही. एकाने बोला. लेखीमध्ये काहीच म्हणजे एक मिनिट साहेबांकडे या, वाटत माझ्या RFO फोन करा, माझ्या वरिष्ठांना फोन करा, काय ऐका अडचण ना, नाही. एक मिनिट ऐका ना सर. हे ट्रेक आहे, ह्या ट्रेक मध्ये एकच पडलेली झाडं मला मिनिट, काढायची नाहीत का? तुम्ही म्हणे आतमध्ये तुम्हाला कोणी परमिशन दिली? तिथे बोर्ड लावलाय? नाही बोर्ड नाही, काम चालू आहेत. गेट उघडा होता ना? काम पूर्ण व्हायची मॅडम. तुम्ही बोर्ड लावाय, मग लोक येतात ना सकाळी. मग तुम्ही येऊ. वाह ले लो. हाँ ले लो, उनका भी फोटो ले लो. बंद करून ठेवले आणि कुलूप उघडा आणि आम्ही लेडीज आहे 4 जणी. तुम्ही प्लीज त्यांना उघडायला सांगा बरं गेट. हॅलो पुनावळे म्हणून बोलतोय. सर इथे बोर्ड होता की किती वाजता या किती वाजता नका येऊ? मॅम, काम पूर्ण नाही झालेलं. आम्हाला कसं काम माहिती चालू आहे? आम्हाला कसं तुम्हाला मी माहिती तेच सर? म्हणत होतो त्यावेळेस जेव्हा फोनवर नाही. आपलं बोलणं झालं, तुम्ही म्हणाला या, की काम कसे काय? चालू आहेत आमचे. पण आम्ही तुम्ही तिकडे येऊन तिथं विचारायचं ना मला. सर आम्ही तिकडे विचारायचं आत कसं जाणार? कसं आत इथे म्हणजे आम्हाला हे ही झाडं तुम्हाला ही पोरं आतमध्ये नाही येता आलं का? इकडे मोकळं सर, कामं चालू आहेत. सर, एवढ्या Plantation चालू आहे. आतमध्ये- आत नाहीये, हे पूर्ण मोकळं दिसतंय तुम्हाला. टेम्पो थांबलेले दिसतंय तिथे, रोपं नाही दिसत उतरवतायत. आहे. नाही काय दिसतंय हा मॅडम? ते टेम्पो सर मग तिकडून तिथे नाही दिसत आहे. मग तिथे तिथून नाही माणसं दिसत थांबलेली आमची आहे. सगळी. एक कामं मिनिट, चालू आहेत. आम्ही इथल्या झाडांना तोडणाऱ्या माणसांना थांबवत होतो ना. हा आम्ही आत कसं येणार? अननोन आम्हाला काय माहिती तुम्ही राठोड सर का कोण आहेत काय आहेत? मी काय म्हणतोय, व्हायची आहेत मॅडम. पण म्हणून तुम्ही लेडीज लाज बंद करणार. का लेडीज तुमच्यासोबत हे जेंट्स आहे, तुमच्यासोबत आणखी 2-3 जेंट्स मध्ये होते. अहो सर आम्ही इथे दरोडा खोलायला आलोय का काही? होते. माझ्याकडे फोटोशूट प्लीज घ्या फोटोशूट. आमच्या बरोबर काय झालं तो पोरगा काय करणार आहे? तो पोरगा काय करणार आहे? आमच्या बरोबर काय झालं तो पोरगा काय करणार आहे? This is wrong. सर सर हे ओशन पब्लिक पार्क आहे. न विचारता विचारायचंय. मग कोणाला विचारायचं? विचारून लावू मी. कोणाला विचारायचं? तुम्ही सांगू शकला असता इथून बाहेर जा. इकडनं हलायला तयारच नाही कुणी. इकडं हलायचं नाही, तिकडे हलायचं नाही म्हणताय तुम्ही. सर ते झाडं कुणाला म्हटलं आम्ही? कुणाला म्हटलं? तुम्ही आम्हाला ब्लॉक बाहेर व्हा. तुम्ही काय म्हणले? कोणालाच हालू द्यायचं तुम्ही नाही. लेडीजला लॉक तिथं केलंय. बसले, तिथं बसू तुमची द्या. या माणसाची नियतच खराब आहे. ह्यांनी लेडीजला allowed ठीक आहे, केलेलं. काय मी अडचण लॉक नाही करायला पाहिजे होतं. लेडीजला लॉक करता लॉक तुम्ही. नाही. तुम्ही लॉक प्रॉपर लॉक. हिम्मत करून सगळं- एक मिनिट सर, हिम्मत कसली हिम्मत लागती? वापर चालू आहे. कसलं हिम्मत? वापर चालू आहे. इथे चोरी करतोय आम्ही काही? ते आले ना मध्ये आले ना. मध्ये आले झाड कापतायत ते. हे आले, परत दुसरे लोक येत हो. आहेत, सगळेच येत राहतात मध्ये. अरे मग लपाछपी कशाची आहे? अहो पण लपाछपी कशाची आहे? आमचं काम चालू कसली आहे. लपाछपी आहे तुम्हाला सर? परवानगी नाहीये, तुम्ही बाहेर जावा. आम्हाला हे lock सांगायचं? लावायचं. हे सांगायला पाहिजे. मग लॉक का लावलं? तुम्ही नव्हतं तर लॉक आपोआप लागलं का? व्हेरी बॅड सर, व्हेरी बॅड, व्हेरी रॉंग. दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. आहे माझं काय मग तुम्ही म्हणताय तुमचा कॅमेरा आणि तुम्ही म्हणता प्रत्येक माणूस आलेला मला कसं कळेल? मी तुम्हाला जे प्रॉब्लेम द्यायचं ते देतो. मी माझे कॅमेरे चालू आहेत, जाऊ द्या. काही अडचण नाही. ठीक आहे काय अडचण त्या दारुड्यांसोबत बांधून ठेवलंय आम्हाला. लॉक लावतायत ते आणि सगळ्या मी गोष्टी देतोय, द्यायचं झालं तर देतो मी. काय अडचण अहो, नाही. तुम्ही सर. घरी आहेत का नाही बायका?
सगळं आहे मॅडम. मग असं आम्ही बंद करून ठेवू का? म्हणजे आम्ही झाडं वाचवायला जायची की नाही जायची सर? ही प्रशासन ह्याच्यासाठी तुम्ही आहे का की बायकांना प्रॉब्लेम मध्ये टाकायला? Problem मध्ये प्रॉब्लेम टाकलंय मध्ये काढले ते तुम्ही सगळे. लॉक केलंय सर. तुम्ही हो create तुम्ही करताय, टाकलंय. तो करताय. आणि आम्हाला काय प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला ठेवलंय. श्रद्धा एक मिनिट. काय प्रॉब्लेम? एक सेकंड सर. काय प्रॉब्लेम केला आम्ही इथे? झाड कापताय, आम्ही ते बघायला आलो का झाड कापतोय, बरोबर? आपलं नाही म्हणून नाही तुम्ही झाडाचं विचारणा केल्याच्या नंतर मी बोललोय तुम्हाला. तुम्ही भाषा आमच्याकडे रेकॉर्डेड आहे. तुम्ही कशा भाषेत बोललात काहीच सर? नाही. आरटीआय टाका. काय आरटीआय नाही बोललो. तुम्ही अर्ज कुणाकडे करायचा असेल, कंप्लेंट करायची असेल करा का म्हटलं. कंप्लेंट करणार? लेखी मला मागायचं. पण आम्ही कंप्लेंट का करणार? लेखी पाहिजे ना? लेखी मागतो. द्या लेखी तरी दाखवा. लेखी मग देणार कोण? तुम्ही माझ्या वरिष्ठांना करा ना. सर लेखी दाखवा आम्हाला. एक मिनिट मी काय म्हणतो वरिष्ठांना करा. सर मला एक सांगा, तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नाही दिलंय का? फॉरेस्टच्या ह्याच्यामधले डॉक्युमेंट तुम्ही फक्त वरिष्ठांना विचार भेटतात का? नाही एवढं सर. विचारा सर फक्त. कागद हातात पाहिजेत. एक मिनिट Free- थांबा, सगळे थांबा थांबा. फ्री ऍक्ट प्रमाणे तुमच्या हातात कागद पाहिजेत सर. तुम्ही नाही देऊ शकत ना डॉक्युमेंट. मग आम्हाला जावा म्हणायला लागत होते ना. तुम्ही आम्हाला बांधून मग का मी काय ठेवलं? म्हटलं? मी आम्हाला कामच बांधून का चालू आहे माझं. ठेवलं? तुम्ही या तिकडे. काय आम्हाला अडचण काय नाही. बांधून तुम्हाला ठेवलं? मी काय म्हटलं मॅडम? सर खोटं बोलताय खोटं बोलताय तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही लॉक केलं. चारी लेडीजला आम्ही चारी लेडीज कंप्लेंट करणार आहे आता. तुम्ही लॉक केलं आणि या माणसाचा फोटो ह्यानी लॉक केलाय. हा त्या ladies माणसाने हा. ड्रायव्हर हो आणि ते तिथे चौघं बसलेत ते तिथे- सगळे घाणेरडे लोक आहेत ते. तिथे सगळी दाखवलंय मी. हे पोरं इकडची सगळी घाणेरडी आहेत आणि आम्ही इथे बसलोय. तिकडची 4 माणसं कशी घाणेरड्या ह्याच्यात बघतायत आणि हे साहेबांनी आम्हाला इथे लॉक करून टाकलं. वी स्टॉप्ड बाय टू आस्क की इथे झाडं का कट केली जातात. हे बघा, हे झाड जर पडलं आहे ना पावसानी, तिथे झाड पडलंय पावसानी, ते कट करायचे. ऑन पेपर दाखवा. यांनी आम्हाला लॉक करून टाकलं इथे. तुझी सिक्युरिटी देणार आहे. तो माणूस आपल्याला लॉक करतो की त्याच्याबरोबर चालली आहे. आपण 90,000 झाडं लावतो. 90,000 झाडं लावते. आणि चालू पण आहे आपलं. हवेत आहेत का सर? पेपरवर असेलच ना सर. पेपरवर असणार ना. 90,000 झाडं हो, लावणार. आहेत ना. हा मग आताचे हे कटिंग आमचा प्रश्न कटच आहे. कटिंगचं नाही मॅडम, हे पडलेली आहेत. हे Cutting पडलं आहे. आहे ना. कटिंग कुणाला म्हणतात? अहो. ती झाडं जे उभी आहेत, सर, त्याला पडली cutting वस्तू म्हणतात. एक ओके. थांबा, एक मिनिट थांबा. मला बोलू माणसाला द्या. तो एक विषारी वनस्पती म्हणजे विदेशी वनस्पती आपण ती रिमूव्ह करून त्याच्या जागेवर स्टॉप देशी स्टॉप, लावणार आहे स्टॉप सगळी. स्टॉप. तुम्ही घ्या हा नंबर विषय साहेबांचा. नाही. स्टॉप. हा विषय तुम्ही आमच्याशी नंतर पण बोलू शकला. तुम्ही लॉक का घातलं पहिलं त्याचं कारण सांगा. सगळी लोक आतमध्ये तुम्ही यांना कोणी बोलवा, नाही त्याला लोक बोलवा, आलेले, सगळ्यांना कोणी बोलवा, नाही, तर कोणालाही तुम्ही नाही आतमध्ये बोलवलं. कोणाला बोलवलं? कोणी नाही आलं. माझा जो आहे म्हणून तुम्ही लेडीजला अहो आम्ही कोणाला बोलवलं? एक मिनिट. का नाही बोलवायचं आम्ही? आधी झाडपीट जाऊ दे. कायद्याचं सांगा. तुम्हाला लेडीजला आत लॉक करण्याची परमिशन आहे का? आम्हाला लेडीजला असं आतमध्ये लॉक करून धरून ठेवायची परमिशन आहे का? धरून ठेवलेलं म्हणजे तुम्हाला कोणी हात लावले का? मग ते हात लावायची वाट बघताय तुम्ही. लावा. जर तुम्ही हा, लावा. आतमध्ये हा, लावा. बसलेले, हात तुम्ही लावायचा मध्ये का? लोक येतात म्हणून हात लॉक लावायचा केले. का? 144 लोक हात लावायचा कोटी लोक का? येणार होते का? हात लावायचा मी का? लॉक केलेलं हात मॅडम. लावायचा सर, का? आम्ही- हात लावायचा का? 144 कोटी हात जनता येणार होती का लावायचा भारताची? हात लावायचा का तुम्हाला? त्याचं वाईट वाटतंय का तुम्हाला? हात लावता येत नाहीये? बायकांना बंद करून हात लावायचंय ओके तुम्हाला? ओके 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 सर 83 0 ते उघडा पहिले दार. हे झाड उघडलं. हा मग आता हे जे पडलेलं झाड आहे ते कट केलं जात आहे ना, त्याचा आम्हाला पेपर दाखवा. 84 त्याचा पेपर दाखवा. हा माणूस जो कॉन्ट्रॅक्टर आहे कापायला आलाय त्याचा आम्हाला पेपर दाखवा. लडी ही इज लॉक्टस हिअर. Doctors literally he has no permission to lock ladies inside like that. सिरियस हात लावायचा आहे. खोटं बोलतायत आणि ते आणि खोटं बोलताय. lock खोटं लावून बोलताय. आम्ही नाही लावलं. 3 सेकंड किती. गोळी मारशल उडी मारून आलेत. थँक्यू सर. खरंच थँक्यू. खरंच आम्ही अर्धा पाऊण तास झाला फोन लावत होतो आणि फायनली तुम्ही लोक आलात. खरंच थँक्यू. तुम्ही गेटवर उडी मारून आलाय. थँक्यू. थँक्स. याच्यात काय खोटं आहे सांगा. कुलूप आहे का नाही तिथे? आणि कुलूप यांनी यासाठी लावलं की आम्ही इथे 144 कोटी लोकांना आणणार होतो सर. 144 हा? कोटी भारताची. आतमध्ये येतात 144 मग येतात. ओके. त्या सगळ्यांना मध्ये बोलवतात. बर ही कोणाची प्लेस आहे सर? ही कोणाची प्लेस आहे? पब्लिक प्लेस आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा बोर्ड आहे का सर तिथे? तिथं आहे का? तिथे गेटवर बोर्ड आहे. कामं चालू आहेत Restricted म्हटलं आहे. पूर्ण. मग हे रिस्ट्रिक्टेड आम्ही चालू कसं आहे. एंट्री रिस्ट्रिक्टेड आहे. सर, हा तुम्ही- बोर्ड नाहीये तिथे. सर तुम्ही आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे. इथे झाड तुटतंय की काय हे कापायला म्हणून आम्ही नाही, आलो मॅडम. आणि तुटत नाहीये. सो हाऊ पडलेल्या कम वी विल नो झाडाला दॅट. आम्हाला इथे पडलेल्या आल्यावरच झाडाला कळेल ना. पडलेलं झाड आहे, पार्किंग जाम झालेली म्हणून अरे आपण पण ते झाड पार्किंग- कट इथे केलं. कुठली पार्किंग आहे? ओ माय गॉड. पार्किंग एक केलेली आहे सेकंद आपण. पार्किंग आहे गाड्या त्या थांबतात झाडांच्या तिथं. मध्ये. Whatever is the matter. ते जी फोर व्हीलर Whatever थांबलेली is the आहे, matter. तिथं पार्किंग आहे. फोर व्हीलर बर थांबतात मग सगळ्या रोज. पण लॉक केलं पाहिजे सर. सकाळ तुम्ही संध्याकाळ. आला का नाही? एक तसदी घेऊन Whatever is the matter. तुम्ही बोलणं महत्वाचं होतं ना की लॉक करणं महत्त्वाचं आम्हाला होतं. इकडे पाऊण आणि तास आम्हाला तात्काळात म्हणतात की बसवलंय. हात लावला का?
तुम्ही खोटं बोलला Not done. एक मिनिट थांब. तुम्ही जर खरे असते नाही तर बोलायला आले असते. एक्झॅक्टली हे एक्झॅक्टली काम नाहीये आम्ही आमचं काम एक्झॅक्टली हे तुम्ही बोलायला आला असतात सर. करतो. तुम्ही ते बोललेलं नाहीये. बाहेर व्हा म्हणून. एक्झॅक्ट इथे काही बोर्ड नाहीये गेटवर अजिबात नाही. गेट ओपन आहे. इथे आम्ही झाडं लावून येतोय. आम्हाला दिसलं कापूनच काढेल. झाडं पडली का कापली हे आम्ही बघायला इथे आलो. तर ह्या साहेबांनी आम्हाला तिथे थांबलेत. ते काम करतायत म्हणे आणि तिथून इथे आमच्याकडे आले नाही. आरेरावीनी बोलतायत ते. ओके दिस इज गोइंग लाईव्ह. प्लीज शेअर इट विथ एवरीवन प्लीज. एंड दिस गाय इज शूटिंग अस. ओके प्लीज भाई तू रेकॉर्ड कर ले. हाँ मोबाइल अरे हाथ में लेना भाई. हाँ हाथ में लेके रेकॉर्ड कर. हाँ हाँ आणि तू चालली तिकडे. हा तो करणार आहे आपली प्रोटेक्शन. पोलीस वर्दीमध्ये हा म्हणतो हात लावला का. नॉट डन सर नॉट डन. अशी भाषा नाही वापरायला पाहिजे. इजंट इट? आम्ही त्यांना आम्ही फोन केला. त्या ह्या कॉन्ट्रॅक्टरनी फोन लावला त्याच्या साहेबाला. म्हणे मी राठोड बोलतोय फॉरेस्ट ऑफिसर का जे काय असेल. आम्ही म्हटलं सर पेपर पाहिजे आम्हाला. हा तर काय अरेरावीची भाषा काय काय बोलले ते. तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला कुठनं माहिती काढायची ती काढा हा. आणि माहिती अधिकाराने मागवा. म्हटलं सर काय झालंय तुम्ही इथे तर या. म्हटलं स्पॉटवर तर त्या नाही मी काय तिकडे येत नाही. तुम्हाला इकडे यायचं तर या नाहीतर काय हे नाही काय गरज नाही. नाही ते साहेब म्हणताय तिकडे आत काम करत तुम्ही येऊन सांगा ना इकडे. हा आम्ही ते म्हणताय तुम्ही तिथे का नाही आला. हाऊ कम वाय विल वी गो देअर इनसाइड दॅट फॉरेस्ट. वाय वी विल गो देअर इनसाइड दॅट फॉरेस्ट. आम्ही इथेच थांबलोय ते साहेबांची वाट बघत. हे इकडे हे बाकडे दिसतायत ना इथे आम्ही बसलोय. इथे थांबलोय आम्ही. भरती गेलो ते चालले कॉल हे काय करतात तक्रार असेल ना काय असेल काय ते. नाही कॉल आले पण थांबा ना सर. एक 5 मिनिटं थांबा ना. तू चल ग बाई. तो माणूस हात लावायची भाषा करतो आणि तुला इथं काय राहायचंय. हा बोला. चला बाहेर. ए, चल. मूर्ख. हात लावला का मूर्ख? ऑफिसर आहे म्हणून नाही पण कागदपत्र पाहिजेत ना आम्हाला. करू शकतात का. तिथे जर बोर्ड असला असतं तर ठीक होतं. ट्रेसपास इज नॉट अलाउड म्हणून जर बोर्ड लावला असता किंवा ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे तर मान्य होतं. बोर्ड नाही काही नाही काही नाहीये. आत आल्यानंतर मुद्दाम तुम्ही लॉक लावताय. हे बरोबर आहे का तुमच्या मते. लीगल आहे का हे बघा हे ऑफिसर्सला जर हे त्यांनी जर इथे बोर्ड लावला काय असता असेल ना तुमची या संदर्भात ऐका आम्ही आलो रावेतून सदरची हद्द हिंजवडी पोलीस स्टेशनची. तुम्हाला या संदर्भात काही तक्रार असेल तर हिंजवडी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या. मी प्लांटेशन चालू आहे. मजूरवर माझे काम करतो. तिकडे वर होतो. हे काय म्हटलं मला मजूरला पाठवू शकते तिथे लॉक लावायला. मजूर इथंच होता वर नव्हता. मग लॉक कोणी लावला. लॉक देवानी लावला का. लॉक देवानी लावला. मी सर मजूर इथे होता. मी त्याला नाही खोटं बोलताय. सर तुम्हाला तुम्ही खूप खोटं बोलताय. ओके हा बोला सर तुमचं एक्सप्लेनेशन द्या. मजूर इथेच हा, होता. ओके. त्याला काय म्हटलं ते काय म्हटलं लोक खूप येत आहेत म्हटलं बाहेरून. हा. त्या मॅडम त्याच्या 4 आहेत त्यांच्यासोबत जेंट्स वगैरे सगळेच आहेत. 2च जेंट्स होते. बरं हा 2 जेंट्स होते. ते म्हटलं पण नंतर आले. आम्ही 4च बायका होतो. सोबतच होते ते. नाही नंतर आले Shooting पण ते. आहे. अहो माझं नवरे मला माहिती ना कधी आलं. एवढंसं पोरगा आहे. बरं, ठीक काय आहे, हा. करणार तर आहे? ते काय म्हटले तुमची आहेत एवढी घाणेरडी म्हटले माणसं बाहेरची तिथे? लोक येतात म्हटले आतमध्ये. हा. मी काय म्हटलं तू लॉक करून घे म्हटलं ते. आणि मी जेवण करतोय रोपं लावणं चालू आहे. तुम्हाला एवढं सुद्धा फोनवर पण बोललो मी की रोपं लावणं चालू आहेत. मजूर काम करतायत माझे. तिथं मला ते आखणी बोलले? करून द्यायची. हे बोलले रेकॉर्ड ते दाखवू तुम्हाला. हे बोलले ते मी रेकॉर्ड आपल्याकडे आहे. रेकॉर्डेड आहे. आणि मला एक फक्त सांगा आपलं म्हणजे तुम्ही वन विभागला आहात. आम्हाला नॉलेज नाही ठीक आहे. लिगल मधलं आम्हाला काहीच नॉलेज नाही. 0 नॉलेज आहे आम्हाला. तुम्हाला तर नॉलेज आहे पण असं कुठे आहे की वन विभागाचं काम चालू आहे तर तिथे तुम्ही बोर्ड लावणं एवढं तर एक्सपेक्टेड आहे. बोर्ड चालू नाही आहेत. लावू मी दे. काय बरं बोर्ड नाही म्हणतोय? बोर्ड नाही लावला. आम्हाला सांगायचं ना बाहेर निघा. बाहेर निघा म्हणून restricted सांगायचं. area म्हणून. बाहेर जावा तुमचं आम्हाला कुठलं- लॉक लावायचं एवढं सांगू तुमच्या- शकत एवढं नाही. सांगू न सांगता तुम्ही लॉक लावलंय. वन हे चुकीचं केलं. न सांगू. कुठल्या ह्याच्यात दिलंय सर की तुम्ही लॉक लावा लोकांना. हे कुठल्या कुठे सांगितलंय, लॉकमध्ये सर? तुमच्या वन विभागाचं आहे ते मला आणि फक्त मग तुम्ही सांगा. म्हणता हात लावला का. हात लावला का हे तुम्हाला. बरोबर नाही. लावला का. सर बस इतकी लावायचंय. बस कर लावायचंय. रे. लावायचंय. हा, खरंच का? लावायचंय हात. नाही बोलणं चुकीचं होतं सर. बोलणं खूप चुकीचं हे होतं हे. बोलणं ऑफिसरला नाही पटत सर. आपल्याला काय आमच्या पाहिजे. संरक्षण आणि आता खरंच 144 कोटी लोकसंख्या घेऊन यायला गेली त्याची परिस्थिती झालेली आहे. कारण एवढं जर माझ आणि गुरमीची भाषा होत असेल इथे अक्षरशः. 144 कोटी लोकसंख्या घ्यावीच लागेल इथे. मध्ये तुम्ही बायकांना हात लावायची भाषा करताय. चूक झाली आपली. असं नाही करायला पाहिजे. मॅडम मी बोलताना पहिले तेच म्हटलं की याला लेखीमध्ये नसतं. तुम्ही काय पण म्हटलं एक मला मिनिट, की नाही, लेखीमध्ये द्या की ही One वनस्पती minute. काढून टाकायला पाहिजे. ऐका एकच मिनिट. ते सगळं बाजूला ठेवून द्या. त्या गेटला लॉक होतं पहिली गोष्ट. पहिली गोष्ट आम्ही आत आलो तेव्हा लॉक होतं का. नव्हतं. तिथे तुम्ही बोर्ड लावलेला आहे का की दिस इज अ पासिंग असं काय आहे का तुमचं. काही नाहीये.
मग तुम्ही कसं काय असं म्हणू शकता की तुम्ही आत आलेच कसे? आम्हाला माहिती 2-3 महिने चालू झालेले काम गेट गॅस कट आम्हाला त्याच्या विरुद्ध नाहीच आहे, उलट आम्ही सपोर्ट करायला चालूय. आता तिकडे आमच्या सगळ्यांची कामं सोडून बघितलेली आम्ही सोडून इथे आलोय की नाही? कशा करता पण मी आलोय? तेच कशा म्हटलं, करता मी आलोय? तेच म्हटलं हे ऑक्सिजन की आपण- पार्क ऐका मी मी जर परत तुम्हाला उभी सांगते, झाडं तुमचं आहेत, काम ती आहे. कट करतोय, यू आर तर पेड तुम्ही- फॉर दिस, यू आर पेड फॉर दिस जॉब अँड वी आर नॉट. रिमेंबर दिस, सिटीजन्स वी आर रिमेंबर दिस. आम्हाला एक नैतिक उभी जी झाडं असती, एक उभी मिनिट झाडं ऐक जर ना. कटिंग करत ऐका असेल ना. तर तुम्ही मला एक तुम्ही सतसत थांबू शकता विवेक आणि बुद्धी आहे विचारू आमची. शकता. पण मी जे झाडं आपल्या ह्याला अडथळा येतो आम्ही त्याचं मी त्याचं म्हणतच नाहीये. मी ऐका, मी परत सांगते की तो इश्यूच नाहीये झाड पडल्याचा आणि याचा. एक साधारणतः सतसत विवेक बुद्धी आहे विषय आम्हाला तिथूनच चालू की झालेला मला माझ्या मुलांना हे माझं वय नाही इकडे येऊन हे सगळं करायचं. माझ्या पुढच्या जनरेशनला ऑक्सिजन पाहिजे. जनरेशन साठीच आपण ऑक्सिजनला 90 पण मग तुम्ही आता का केलं असं? पण हे किती चुकीचं आहे सर. लॉक करणं. दोन तुम्हाला कळत नाहीये. गॅस कट मशीन आणून कापायला लागतं मला आता ते गेट. दोन विषय वेगळे आहेत. दोन्ही विषय वेगळे आहेत आणि दे आर मिक्सिंग. आणि दोन्ही विषय वेगळे आणि दोन्ही विषयी ते चुकले आहेत. दोन्ही विषयात ते चुकले आहेत. इथे जर झाड तुटलं आहे, आपोआप पडलेलं आहे, तर तुम्ही आम्हाला दाखवायचं होतं. तेवढ्याशा जागेवरून तुम्ही येऊ शकत होता. वी लेडीज वी कुड नॉट गो देअर अँड आस्क अँड लुक फॉर दी ऑफिसर्स फर्स्ट ऑफ ऑल. आम्हाला काय माहिती की सर एक मिनिट, मला काय माहिती की राठोड साहेब मोदी बसलाय तिकडे का राहुल गांधी चेहऱ्याने ओळखायला? मला काय माहिती कोण राठोड आहे? आणि फॉरेस्टचाच माणूस आहे, कारण इकडे सगळे गुंड लोक असतात, कॉन्ट्रॅक्टर बिंट्रॅक्टर. तुम्ही लॉक लावलात सर, तुम्ही तिथेही नाही आलात. मॅडम मजुरांना कळत नाही त्यातलं. मला समोर थांबवून सिरियसली गाईज, इथे ही झाडं पडलेली आहेत ना, ही पडलेली झाडं इथे आम्हाला कसं कळणार की हे पावसाने पडलंय काय? आम्हाला ह्या रोडच्या कडून दिसलं इथे ही झाडं पडली आणि हे लोक कापतायत त्याला, म्हणून आम्ही विचारायला आलो. अविनाश इथे आला, त्यांना पेपर विचारलं, अरे रावीची भाषा त्यांनी त्या माणसाला लावलं. म्हणे कोण? फॉरेस्ट ऑफिसर आहे. हे आहेत ते राठोड साहेब. कोणाला माहिती की कोण राठोड साहेब आहेत? हे सिंगम बसलेत का अजय देवगन बसला इकडे? आम्हाला कसं कळणार? त्यांनी अरे रावीनी आम्हाला बोललेलं आहे. आय हॅव दी फोन रेकॉर्डिंग्स अँड वी आर गोइंग टू शेअर इट विथ यू. नाउ यू ओनली डिसाइड. वी ॲज lawful citizens, we are sitting here on these benches and we are waiting for this officer to come here and just show us the papers की हे झाड पडलेलं आहे. आम्हाला दिसतंय आता हे पावसाने उमळून पडलंय, पण हे पडलेलं आहे दिसतंय, तर त्याचे पेपर तर दाखवा की ह्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही दिलेलं आहे काम कापायला. हे नालायक कॉन्ट्रॅक्टर काय करतात, एक झाडच्या ऐवजी 10 झाडं कापतात. आणि ह्या साहेबांना आमच्यावर ओरडून बोलायची गरज नाही. अँड ऑन द टॉप ऑफ इट, हाईट ऑफ दिस पर्सन्स ड्युटी दॅट ही हॅज लॉक्ड अस हिअर इनसाइड. इथे गेट होतं, तिकडे आम्हाला लॉक करून टाकलं तिथे आम्हाला. आणि आता हे आम्हाला हे दाखवलं. नो, नॉट डन. दिस इज डिस्ग्रेसफुल ऍक्ट विच यू हॅव डन. तुमच्या आईचं नाव तुम्ही इकडे तुमच्या बॅचवर लावताय आणि इकडे तुम्ही बायकांना लॉक करताय. हाऊ कम दिस इज एक्सेप्टेबल? अजिबात नाही. झाडं वाचवायच्यासाठी बापरे बरीच आम्हाला ही लढाई करावी लागणार आहे. अँड विथ हुम? पोलीस ऑफिसर्स हु आर हिअर टू सेव्ह अस, राईट? वा. येस. अविनाश, तुझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे, माझ्या मोबाईलमध्ये पण रेकॉर्डेड आहे, राईट? कशा पद्धतीने त्यांनी बोललेलं आहे आपल्याला. व्यवस्थित जर सांगितलं असतं तर ठीक होतं. हा, तुम्ही या इथे. तुम्ही बोलणं व्यवस्थित नव्हतं. आणि तुम्ही लावणं हे कुठल्या वन विभागाच्या रूल्स मध्ये आहे ते मला सांगून द्या. बरोबर. सरांना विचारा जर असेल तर. सरांना विचारून सर, ते लॉक लावणं कुठल्या तरी ह्याच्यात आहे का? सर, हे छान काम करून एवढ्याशा गोष्टींनी गाळबोट लागलं सर याला. लॉक करून काय असं चाललं होतं की नागरिकांनी बघू नाही शकत. नागरिक जे बघू नाही शकत, हे कुठलं जे काम चाललंय की आम्हाला लॉक करावं लागतंय आतमध्ये? दादा बोला, बरोबर आहे का? आम्हाला लॉक करणं बरोबर आहे आतमध्ये? बघ्याची भूमिका सगळ्यांना घ्यायची आहे. नॉट डन. असं नाही. नाही तसं बोलण्याचा विषयच काही नाही मॅडम. सर, तुम्ही एवढं तरी एक्सेप्ट करा सर. लॉक लावला आणि ही चुकीची गोष्ट आहे. लावली म्हणतो ना मी, ही चूक आहे सर. चुकीचा विषयच नाही. कसं काय चुकीचं नाही? प्लीज एक्सप्लेन अस. हात लावला काय? आणि तुम्ही एखाद्या लेडीजला बोलताय तेव्हा बोलताय की हात लावला का? तर हे योग्य आहे. लेडीजला बोललं असं तर चालेल. का म्हटलं? तुमच्या घराच्या लेडीजला बोललं तर चालेल. तुमच्या घरच्या लेडीजला बोललं तर चालेल. तुमच्या घरच्या लेडीजला बोललं तर चालेल. तुमच्या घरच्या लेडीजला बोललं तर चालेल. हा जर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना, तर हा गेट कापून टाकणार होता गॅस कट करून. एवढा मोठा जर प्रॉब्लेम आहे तर
हे गेट गॅसकट करणार रात्रीच्या कॅमेरे ला आणि म्हटल्यावर सर काही बोलून चालत नाही. एक्झॅक्टली खाकीमध्ये म्हणून सर ऐका ना 5 लाख रुपये गेले तरी चालेल, खाकीमध्ये पण आहे आज म्हणून हे तुम्ही गेट असं गॅसकट बोलून करून चालत टाकणार आज. नाही. एखाद्या लेडीजशी बोलताना कसं बोलावं आपण? आमच्याशी बोलले हाडतोड बॉईजशी ठीक आहे, मान्य आहे सर, मान्य आहे, पण लेडीजशी बोलताना हे चुकीचं आहे सर. मर मारतायत लोक काम झाडांसाठी. करत एक झाड वाचवतात, एक झाड चांगली गोष्ट आहे, तुम्ही करताय, चांगली गोष्ट आहे. नाही नाही 5 लाख पण रुपये असंच लागले ना करते, असंही तरी नाही आज की गेट दोन गॅसकट करणार म्हणजे करणार. तीन झाडाचा विषय आम्ही बघू काय बघा करतात ते झाड लावतो. आणि मग विचारणार हात लावला का. तुम्हाला त्याचे पैसे मिळतात, आम्हाला माझं फुकट सर job केला. फुकट काम आमच्या करतोय सर, नोकरी धंदे करून आम्ही इथे हे सकाळपासून वाचवतोय. मरतोय सर. हा? तुम्ही तरी डब्बे खाल्ले, आम्ही डब्बे पण नाही खाल्ले. सकाळपासून काय घेऊन नाही आलो आम्ही. हा? विचारा सरांना कसे मरमर मारताय उन्हाचे आम्ही. वृक्ष लागवड आपली सुरू आहे 700 पुनर्बांधण्याची. आवटे सर सांगा. इथं शेजारी आपण सकाळपासून तिथं 700 वृक्ष लावतोय. इथं हे बघा इथं buffer zone आहे ना. आनंदाने आम्ही आलो बाहेर, आनंदाने आलो आम्ही बाहेर. आणि ते खूप चांगलं काम. ते काय झालं विचारायला आत आल्या. आणि तुम्ही पण होते तिथे, मी ती पण बघितली. हा, पोलिसांची नजर सगळीकडे, तिथून नजर ठेवून ते तुम्ही सर, आणि तिथून तुम्ही काय म्हटलं कॅमेऱ्यामध्ये आहे की तुम्ही सगळे इकडे बसला तिकडे थांबलाय. तो यू आर वॉचिंग अस ऑन कॅमेरा बट यू कुड नॉट कम हिअर. वाय? दॅट इज द रिझन. काम करत होते एक्झॅक्टली. लॉक करणं आणि आम्हाला इकडे हा गॅसकट जेवण म्हणजे करणार आज गेट. लंच टाइम आहे सर, ठेवा ना लंच टाइम. कोण म्हणतंय? पण इकडे आम्ही चुकीचं काय करतोय? आम्ही तुम्ही लॉक करण्याचं चुकीचं लोक मध्ये येत आहेत, राईट? म्हणून मी म्हटलं हा, लवकर मग तुम्ही एकटेच आहात आता युनिफॉर्म मध्ये इथे, तुमचे बाकी कोणी नाहीये? तुमचे कोणीतरी हे नाही इकडे येऊन त्यांनी थांबलं नाही पाहिजे, सांगितलं नाही पाहिजे? अँड इफ यू काही पण असू दे, एक मिनिट, काही पण असू दे, काही पण तुम्हाला हे पटलंय? प्लीज कम हिअर. यू हॅव टू अंडरस्टँड बिकॉज यू आर गोइंग टू बी द रेसिडेंट्स ऑफ दिस एरिया, राईट? पाहिजे होता तुम्ही बाहेर मला या We are saving trees here. सुद्धा धरून धरणार. वी आर सेव्हिंग ट्रीज हिअर. वी हॅव डन द प्लांटेशन दिस साइड. आम्हाला इथे दिसलं की यांनी झाडं कापतायत, सो ऍज लॉफुल सिटीजन्स आम्ही इथे आलो बघायला. आणि हात लावायची तर त्यांनी आम्ही ह्या साहेबांसाठी थांबलोय, अरे रावीने बोलले, अँड देन ही हॅज लॉक्ड अस इनसाइड. आता ते गेट उघडलं. दिस पर्सन, दिस फॉरेस्ट ऑफिसर, इट इज दिस ड्युटी अँड इट इज द कॉन्स्टिट्युशनल लॉ. तुम्ही झाडं कापताय तर तुमच्याकडे एक एक फांदीसाठी लेटर पाहिजे, ऍप्लिकेशन पाहिजे. प्लीज स्टँड अप. यू गाईज आर गोइंग टू स्टे हिअर, राईट? मग या, थँक्यू. प्लीज कम हिअर. नाही पाहिजे ते झाडं बिडं. सिरियसली साहेब, तुमचं फार मोठं चुकलेलं आहे. दोन्ही गोष्टींनी चुकलेलं आहे. इफ यू आर एक्सेप्टिंग इट ऑर नो, पण तुमचं चुकलेलं आहे. प्लीज. हात लावायची भाषा करतायत. नॉट डन सिरियसली. हात लावल्यावर पण आम्ही पण दाखवतो आम्ही काय करू शकतो. बायका असलं तरी सुद्धा कोणीकडे असेल ना समोर. आम्हाला मनस्ताप झाला, आता काय करायचं सर सांगा? हाऊ आर यू गोइंग टू रिपे इट नाउ? खरंच मनस्ताप झाला आम्हाला. आम्ही सगळे सुशिक्षित बॅकग्राऊंड मधले, शिकले सवरलेले, चांगल्या घरातले लोक आहोत. ओके, एक मिनिट. नाही, म्हणूनच सॉरी नाहीये, म्हणून गेट गॅसकट करणार म्हणजे करणार. शांत हो. आत्ताच्या आत्ता कॉन्ट्रॅक्टर घेऊन येणार, मी गेट कापणार म्हणजे कापणार. श्रद्धा, कोणतं फॉरेस्टची फॉरेस्ट जागा. ऑफिसर आहे बघायचंच आहे. शांत हो. थांबा जरा, थांबा. नाही, कोणत्या वरिष्ठांना त्यांच्या बोलवायचं त्यांना बोलून आणू द्या. थांबा जरा. हा ते बरोबर आहे ना. ही इज गोइंग टू रिॲक्ट बिकॉज ही सेइंग त्याच्या बायकोला हात लावायची भाषा करतोय. त्याला उलट कोणते वरिष्ठ आहेत ना त्यांच्याकडे लेखी आहे, घेऊन ये त्यांना. सर तुम्ही एक्सेप्ट नॉट डन. सर एक्सेप्ट करा. लॉक लावलं हे चुकीचं आहे ना. ऍक्सेप्ट करत नाही आणि वरती तुम्ही सांगा. मुलीची भाषा करतात. सर तुम्ही सांगा. दादा एक मिनिट. हा नाही तू बोल दादा, शांत एक मिनिट. आपण घेऊ. त्यांची भाषा गुरमीची आहे. गुरमीचीच आहे, अजून गुरमीतच आहेत ते. वन विभागाच्या कुठल्या रुल्स मध्ये लिहिलेलं आहे की बाबा कोणी जर आहे तर त्याला लॉक लावायचं? लॉक नाही लावायचं. लॉक लावायचं नाही हे तर आहे ना फक्त मध्ये लोक येत आहे का मध्ये. आम्ही अडाणी आहोत सर, सर आम्ही आम्हाला नाही माहिती. हा येईल म्हणून मी काय म्हटलं लॉक लावा, आपण त्यांच्याशी बोलू. मी तिकडे काम चालू पण सर आम्ही तिथे थांबलो. सर ऐका एक मिनिट मॅडम, ऐका. कंप्लेंट कधी शेजाराबाबत तुमची काही तक्रार असेल तर आता चला रावेत सरांना पण घेऊन येतो. येस ठीक आहे. चला सरांना घेतो. तुमची काय तक्रार असेल तुम्ही देऊ शकता. चालेल. एकत्र सगळ्यांनी. चला रावेत पोलीस स्टेशनला जाऊ. चला दादा घेतो मी सर. आता सर आले पाहिजेत ना आपल्यासोबत. आम्ही आहोत ना, जिम्मेदारी माझी, मी घेऊन हा येतो त्यांना. या चला. येतात ते येतात त्यांनी नाही नाही, थांबणार मी ते थांबणार. सर एकत्रच जाऊ द्या. काय हा, एकत्र जाऊ द्या, काय नाही होत. काय आहे ते सर ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट होईल, ट्रान्सपरंट. तास तुम्ही उडी मारून आले का नाही आले? हा, तासभर डोरमध्ये उघडा म्हणतो, उघडत नाही, हात
लावायची भाषा करतोय हा माणूस. आता रिसेंटली कॉल पडलेला आहे. तुमची चूक ते बदल तुम्हाला नाही. नाही, तो आम्हाला तुमचं ऐका तर नाहीये. ऐका ना. पण तुम्ही उडी मारून आला का नाही आला? लॉक होतं का नव्हतं? मग सदर बाबत तुम्हाला काय तक्रार आहे त्यांना घेऊन या, घेऊन या त्यांना. दिवस थांबलोय सर, तर आम्हाला एवढंच म्हणणं ठीक आहे दादा. आमच्या बरोबर सगळ्यांनी येऊ द्या. आणि तुम्ही तुम्हाला कॉल पडलाय मान्य आहे मला, तुम्ही दुसऱ्याला जाऊ शकता, पण मग पेट्रोलिंगची गाडी इथे बोलवा, सगळे आम्ही गाडीत बसून येतो. लेडीज मला लेडीज काहीच कॉन्स्टेबल बोलवा. हा, बोला. मला कारण ते एक दिसत नाही ते येताना आम्हाला. कॉल पडलाय मान्य आहे मला, फक्त एवढंच हात लावायची भाषा करतोय माणूस. पोलिसांकडे आपल्याकडे अजून भरपूर काय गाड्या करायची ती आहेत, झाडं? तर माझी एवढीच वाकड request आहे. पासून तर त्या राव सर, हे बघा बिबेवाडी वगैरे वरनं लोक आली फुल ट्रॅफिक जाम आहे. 2 ट्रक 2 चला हेडर चला कंप्लेंट विल गिव्ह कंप्लेंट. काहीच हे नाही. नाही कंप्लेंट द्यायची. ग्रेट ग्रेट आज के सिंगम ग्रेट. आतापर्यंत तुम्ही सहकार्य खूप केलं, पण हे मला मान्य नाही. तुमची तक्रार नाही घेतली हा प्रश्न वेगळा आहे. तर नाही घेतलं नसेल कोणी किंवा आम्ही दखल घेतली तुम्ही अहो,